नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूयाची विशेष बातमी। दिनांक 22 जानेवारी 2024 ला संपूर्ण भारतात श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि शोभायात्रा काढून एक प्रकारची दिवाळी साजरी केली। तसेच अमरावती जिल्ह्यातील तडेगाव ठाकूर मध्ये सोहळा आणि शोभायात्रा काढून एक प्रकारची दिवाळी साजरी केली। पहाटे राम मंदिराचा परिसर स्वच्छ केला, नंतर राम मंदिरामध्ये अभिषेक करून आरती करण्यात आली। विशेष आकर्षण म्हणजे मुलींनी श्री राम यांची हुबेहूब स्वरूपात रांगोळी काढली। 2 क्विंटल बुंदी काढून गावात घरोघरी प्रसाद वाटण्यात आला। पूर्ण गावात घरासमोर रांगोळी आणि दिवे लावण्यात आले। जणू काही तडेगाव मध्ये दिवाळी साजरी करण्यात आली। श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये दिंडी, भजन, डीजे तसेच राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे विशेष आकर्षण होते। या शोभायात्रेमध्ये आतिषबाजी आणि श्रीरामाच्या जयघोषाने तडेगाव ठाकूर राममय झालं होतं। या सोहळ्यामध्ये गावातील संपूर्ण रामभक्त उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। आज संपूर्ण देशभर दिवाळी साजरी होत आहे। 500 वर्षाच्या या काळापासून श्रीराम लल्लाचं मंदिर जे होणं बाकी होतं ते आज पूर्ण झालेलं आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण जग हे आजचा हा उत्सव मोठ्या धामधुमीनं मनवत आहे। म्हणून सर्व भारतवासियांना आज या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जय श्रीराम। मी डॉक्टर राजेंद्र पालेवाल, तळेगाव ठाकूर। आज 22 तारखेला रामाची स्थापना अयोध्येमध्ये झाली आणि त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये लोकांनी दिवे लावून रॅलीचं स्वागत केलं आणि भव्य प्रमाणात रॅली काढण्यात आली। त्या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि जात पात आणि धर्म आणि पक्ष न पाळता लोकांनी त्या रॅलीमध्ये रामाची पूजा केली, अर्चना केली आणि प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं। भगव्या पताका लहरवल्या आणि लेडीज असो किंवा जेंट्स असो सगळ्यांनी त्या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि त्या रॅलीचं पूर्ण स्वागत केलं। गाव असं सजलं होतं की दिवाळी एवढ्या जोरात होत नाही, त्याच्याही पेक्षा लोकांनी स्वयंस्फूर्तीने गाव सजवलं आणि त्यामध्ये लोकांनी पूर्ण सहभाग दिला आणि प्रत्येक लोकांना त्या प्रसाद वितरण करण्यात आलं आणि रात्री ठीक 10 वाजता रॅलीचा समारोप हा राम मंदिरामध्ये करण्यात आला। जय श्रीराम।